नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्या सगळ्यांनाच सुविचार माहिती आहे, ग्रंथ हेच गुरु. खरंच ग्रंथ आपल्याला आपल्या आयुष्यासाठी फार मोलाची शिकवण देत असतात. ती फक्त आपण समजून घेणं, उमजून घेणं आणि त्या पद्धतीनं वागून आपलं आयुष्य समृद्ध करणं हे आपल्या प्रत्येकाच्या हातात असतं. याच विषयी आहे आजचा आनंदी कट्टा. नीता कुलकर्णी यांनी एका प्रसंगातून हा विचार आपल्यासमोर मांडलाय. ऐकूया त्या काय म्हणतात. त्या दिवशी दासबोध वाचत होते. अंतरासी लागेल ढका, ऐसी वर्तणूक करू नका, जिथे तिथे विवेका प्रगट करी. हे वाचताना अचानक जोशीबाईंची आठवण आली. मी 5वीत असतानाची गोष्ट. शाळा नुकतीच सुरू झाली होती. बाई वर्गात आल्या आणि म्हणाल्या, मी काय सांगते ते नीट ऐका सगळ्यांनी. उद्या आपल्या वर्गातनं मीनल नावाची एक नवीन मुलगी येणार आहे. तिच्या वडिलांची इथे बदली झाली आहे. तिला आईबद्दल काही कुणी विचारायचं नाही हं, कारण काही दिवसांपूर्वीच तिची आई देवाघरी गेली आहे. सगळ्या वर्गात एकदम शांतता पसरली. स्तब्धच झालो आम्ही सगळे. बिचारी, बापरे, किती मोठं संकट आलंय तिच्यावर. एखादीला आई नाही हे केवढं दुःख, कारण त्या वयात आई हेच तर मुलींचं सर्वस्व असतं. किती किती विचार आमच्या मनात आले. बाईंच्या ते लक्षात आलं. त्या म्हणाल्या, हे बघा, मीनलला तुमच्यात सामील करून घ्या. इथं तिच्या कोणी ओळखीचं नाहीये ना, तेव्हा तुम्ही तिच्याशी गप्पा मारा, तिला मदत करा. सुट्टीत बोलायलाही तोच विषय होता आमचा. आई नाही तर तिच्या घरी स्वयंपाक कोण करत असेल ग, आणि घर कोण आवरत असेल हे, आणि तिची वेणी कोण घालत असेल, असे प्रश्न सुद्धा पडले आम्हाला. दुसऱ्या दिवशी मीनलची आम्ही वाट बघत होतो. बाईंनी तिला मध्यभागी बसवलं. आम्ही तिच्या जवळ होतो दिवसभर. डब्यातला खाऊ आम्ही तिला दिला, शाळा दाखवली, जे शिकवून झालं होतं ते दोघींनी तर तिच्या वहीत लिहून सुद्धा दिलं. काय काय केलं आम्ही तिच्यासाठी. तिचे वडील तिला न्यायला आले तेव्हा ती तिच्या बाबांना खुशीत म्हणाली, बाबा, मला शाळा आणि बाई फार फार आवडल्या, आणि आज तर मला नव्या मैत्रिणी मिळाल्या. आणि नंतर मीनल हळूहळू शाळेमध्ये सहज रुळली. आज समजतंय, त्या दिवशी बाईंनी आम्हाला केवढा मोठा धडा शिकवला होता. एखाद्याचं दुःख समजून घ्यावं, त्याला होईल ती मदत करावी, 4 चौघात त्याला त्याविषयी विचारून कानकोंड करू नये, आणि मुख्य म्हणजे त्याला आपल्यात सामील करून घेऊन देता येईल तो आनंद द्यावा. आजही जोशीबाई आणि तो वर्ग आठवतो. बाईंनी शिकवलेलं अजून लक्षात आहे. अंतःकरण न दुखवता विवेकानं वागायचा प्रयत्न सुरूच आहे. रामदास स्वामी आहेत शिकवायला. त्यांनी तर त्यांच्या ग्रंथातनं हेच सांगितलंय. म्हणूनच मंडळी, ग्रंथ वाचताना तो समजून उमजूनच वाचावा. आज दासबोध वाचायला घेतला आणि हे सगळं आठवलं. रामदास स्वामी तर हे पण म्हणतात, आपणास चिमोटा घेतला तेणी जीव कासा विस झाला, आपणावरून दुसऱ्याला पारखीत जावे. विचार न करता जे जे केले ते ते वाऊगे व्यर्थ गेले, म्हणून विचारी प्रवर्तले पाहिजे आधी. उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा संसार आपुला. नरदेहाचे उचित काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे. आपल्या दृष्टीनं सर्वोत्तम कुठलं आहे हे आपलं आपण ठरवायचंय. आता तिथे आपलं सर्वस्व पणाला लावून स्वतःची उन्नती करून घ्यायची आहे. आणि रामदास स्वामींचे शब्दच इतके बोलके आहेत ना, की वाचता क्षणी त्याचा अर्थ लागतो, मनाला भावतो, पटतो. खूप क्लिष्ट नाहीये, म्हणूनच तो आपण सहज अंमलात सुद्धा आणू शकतो. आता हे सुद्धा लक्षात येतं की पोथी किंवा ग्रंथ हे नुसते वाचायचे नसतात. त्यातले अर्थ, भावार्थ, गूढार्थ हे समजून घ्यायचे असतात. त्यातलं गुह्य काय आहे हे ओळखायचं असतं, जाणून घ्यायचं असतं. बघा, आपल्या संतांनी अपार तत्वज्ञान, अभंग, ओव्या, भारूड, ग्रंथ, पोथ्या यातनं सांगितलेलं आहे. त्यातलं काही थोडं तरी आपल्याला घेता आलं पाहिजे. आणि नुसतं ते घेऊन थांबून चालणार नाही, तर तशी वागणूक
आपल्या प्रत्यक्ष कृतीतून, वाणीतून दिसली पाहिजे. तरच त्या वाचण्याला अर्थ आहे. यातूनच आपली मनाची शक्ती वाढणार आहे. मनाचे श्लोक वाचताना तर याचं प्रत्यंतर येतच. आपण जसं जसं वाचू लागतो तसं तसं कळत जातं की वरवर दिसतो तितका सोपा मार्ग नाहीये हा. त्यासाठी सातत्य, प्रयत्न, निष्ठा, प्रेम, अभ्यास आणि सर्वात महत्त्वाचं मनापासून बदलायची तयारी हवी. तरच जमेल हे सगळं. समर्थांनी दासबोधात हे कसं करायचंय ना ते सुद्धा सांगितलंय. ते म्हणतात, आलस्य अवघाची दडवावा, यत्न उदंडची करावा, शब्द मत्सर न करावा कोणा एकाचा. साधक होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणांचा अभ्यास, स्वरूपी लावी निजध्यास या नाव साधक. समर्थांनी सांगितलेले शब्द लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागूयात. त्यातल्या आवडलेल्या ओव्या लिहून ठेवू. कधीही काढून तेवढ्याच वाचता येतील बघा. त्यातला सखोल अर्थ मनात झिरपत राहील आणि मग त्यातून हळूहळू प्रगती ही निश्चित होईलच. आणि मार्ग दाखवायला दासबोध आहेच, हो ना? प्रभु रामदासा नमस्कार तुझला, पुढे चालवी जीवनाच्या रथाला. नाना परी दुःख संसारी येती, तव स्मरणे सर्व ही दूर जाती. रामदासा सागराचा तू तारण करता, मना सुख होई तुझे गुण गाता. प्रतिक्षणी उमजे तुझी कार्यशक्ती, मन होई मग्न अशी ये प्रचिती. रामदासा